27 ऑगस्टला काही झालं तर आंतरवाली सोडून आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार, ओबीसीतूनच घेणार. कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला, मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून. ठीक आहे, बघू. विजय सामंत असे म्हणाले आहेत की मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नये, त्यांच्यावर टीका करू नये. इतर नेत्यांविषयी त्यांनी बोलावं. कोणाविषयी बोलायचं सांगा ना, म्हणा तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का? देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाहीत, उदय सामंत असोत किंवा कोणी असोत, कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणतो. हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे. आता जो नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना. अरे यार, सरळ सरळ आहे. मीडियाच्या बांधवाला कोणी बोललं तरच तुम्ही त्याला बोलता ना. बळच कुणाला बोलायचं का? आम्ही जो बोलन त्यालाच बोलणार ना. देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेते, पोलिस बघून घेते म्हणजे काय? तू काय हल्ला करणार, दंगल घडवून आणणार? काय चूक आहे? लोकांची चर्चा आहे की यांनी अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले, हे काय चुकीचं आहे? मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस ते सिद्ध केलं. देवेंद्र फडणवीस मराठी आहेत. अंतरावली तू हल्ला केला, आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, पुन्हा भानगडीत पडू नको. महाराष्ट्रात पाठ होऊन देणार नाही. महाराष्ट्रात तो आहे बिन तो आहे नेत्याला बी एका बी पोराला जर तिथं काठीनं बी डवचिलं ना तर महाराष्ट्र तो तर राजकीय करिअर संपलंच. ध्यानात ठेव तू. तू माया नदी लागू नको. तू कोणाच्या नदी लाग, माझ्या लागू नको, कारण मी गरीबासाठी लढतो. मला गरीबाची जाण आहे, तुला नाहीये. तू आमच्या लेकरा बाळांचा वाटोळा करायला जाशील, तू दंगली घडायचा प्रयत्न करशील, तो ह्यामुळं मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचणीत आहे. ध्यानात ठेव माझा शब्द. तू तुला महाराष्ट्रात कुठेच पाय नाही ठेव.